आज यंदाच्या वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण होणार आहे। तसंच यावेळी ब्लड मून, सुपर मून आणि वुल्फ मून दर्शन असा हा योग जुळून आलाय। मात्र या ग्रहणामुळे अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धांचंही पेव फुटले। दरम्यान भारतातून हे चंद्रग्रहण आज दिसणार नाहीये। सुपर मून आपल्याला दिसणार आहे, मात्र खग्रास चंद्रग्रहण हे भारतातून आपल्याला पाहता येणार नाहीये। आणि याबद्दलच सविस्तर माहितीसाठी आम्ही घेऊन आलोय आमचा विशेष कार्यक्रम, तो म्हणजे ग्रहणाचं सत्य आणि असत्य। हे खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मूनचं दर्शन भारतातून जरी होणार नसलं तरी रात्री सुपर मूनचं दर्शन मात्र भारतातून होणार आहे। आज पौष पौर्णिमेनिमित्त हे चंद्रग्रहण होते। यावेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही। हे खग्रास चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ओसेनिया आणि रशियाचा पूर्व भाग इथून दिसणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब आकाराने 14% मोठं आणि 30% जास्त प्रकाशित दिसतं आणि म्हणूनच या चंद्राला सुपर मून म्हणतात। यावेळी चंद्र पृथ्वीपासून 3,57,342 किलोमीटर अंतरावर येणार आहे। भारतातून दिसणाऱ्या सुपर मूनच्या वैशिष्ट्यांवर आपण एक नजर टाकूया। साध्या डोळ्यांनी तेजस्वी चंद्रबिंब पाहण्याची खगोलप्रेमींना संधी आहे। चंद्रबिंब 14% मोठा आणि 30% जास्त प्रकाशित असणार आहे। चंद्र पृथ्वीपासून 3,57,342 किलोमीटर अंतरावर येणार आहे। संध्याकाळी 6:39 चंद्रोदय आहे। सुपरमून उद्या सकाळी 8:12 मावळणार आहे। भारतातून दिसणारा आता खंडग्रास चंद्रग्रहण हे 16 जुलैला याच वर्षी होणार आहे। 19 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सुपरमूनचा योग आहे। जर आज कोणाला सुपरमून पाहता आलं नाही तर 19 फेब्रुवारीला सुपरमून पाहण्याची संधी अजिबात दवडू नका। दरम्यान या ग्रहण काळात पाळायच्या नियमांवर सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। ग्रहण काळात लहान मुलं, वृद्ध तसंच रुग्णांशिवाय कोणीही भोजन घेऊ नये। गरोदर स्त्रियांनी धारदार वस्तूंचा वापर करू नये। ग्रहण काळात मंदिरात प्रवेश करू नये, प्रवास करू नये तसंच देवी देवतांना हात लावू नये असा सुद्धा एक नियम सांगितला जातो। दूध, दही, तूप, अन्न हे तुळशीपत्र टाकून झाकून ठेवावं असंही ग्रहण काळात पाळायचा एक नियम अनेकदा आपल्याला पाहायला मिळतो। शक्यतो ग्रहण काळात अन्न खाणं टाळावं असंही सांगितलं जातं।